नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरती आनंद दिसतच असेल. तर त्या आनंदाचं मूळ कारण म्हणजे सगळ्यांनाच माहीत आहे, ते तुकाराम मुंडे साहेब. म्हणजे शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ते आज लोकांमध्ये प्रसिद्ध होत आहेत. कारण जी अन्नामध्ये भेसळ जी होत होती, त्या भेसळ जे करणारे आहेत त्यांना लगाम लावण्याचं काम हे तुकाराम मुंडे साहेबांनी केलेलं आहे. म्हणजे जे दुधामध्ये भेसळ होत होती, तेलामध्ये भेसळ होत होती. त्याच्यामुळं काय होतं, शेतकऱ्याचं जे उत्पादन आहे, शेतकऱ्यांच्या शेतातून येणारा जो कच्चा माल आहे, त्या मालाला भाव कमी होत होता. कारण त्याच्यामध्ये मार्केटमध्ये त्याला दर मिळत नव्हता. म्हणजे दुधाचं बघा तुम्ही, म्हणजे आज जे दूध ₹50-60 लिटर गाईचं जायला पाहिजे, ते फक्त ₹28, ₹26, ₹30 लिटरनं शेतकऱ्याकडून घेतलं जातं. म्हशीचा दर थोडासा जास्त आहे, पण गाईचा पण दर तेवढाच असला पाहिजे. कारण जर भेसळ थांबली तर शेतकऱ्यांच्या जे काही उत्पादन आहे त्यांना चांगलं भाव मिळू शकतो. आणि जर तेलांमधली भेसळ थांबवली, ओके, म्हणजे जे ऑइलसीड्स आहेत, म्हणजे सोयाबीन, शेंगदाणा, सूर्यफूल वगैरे, त्या ऑइलसीडमधले सुद्धा जी किंमत आहे त्याचा सुद्धा दर वाढवू शकतो आणि शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू शकतो आणि शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो. त्यामुळं तुकाराम मुंडे साहेबांसारख्या निष्ठावान माणसांची या देशाला, या राज्याला आणि शेतकऱ्यांसाठी खूप गरज आहे. अशी माणसं शेतकऱ्यांसाठी उभी राहावीत, ही चळवळ तयार व्हावी, ही एकच भावना आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.